नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण जेएमसी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठी आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? ब्रिक्स देशांमध्ये पाकिस्तान या देशाचा समावेश होत नाही. ब्रिक्स हे जगातील 5 प्रमुख उदयोन्मुख अर्थव्यवस्था असलेल्या देशांचे एक संक्षिप्त रूप आहे. या 5 देशांची नावे खालीलप्रमाणे आहेत: ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. या गटाची स्थापना 2009 मध्ये झाली होती आणि त्यावेळी त्यात फक्त 4 देश होते. 2010 मध्ये दक्षिण आफ्रिका यात सामील झाला. त्यानंतर या गटाचे नाव ब्रिक्स असे झाले. त्यामुळे पाकिस्तान हा ब्रिक्सचा सदस्य नाही. भारताने 18 मे 1974 रोजी पहिली अणुचाचणी यशस्वी केली. त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण होते? त्यावेळी अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर होमी सेठना हे होते. डॉक्टर होमी सेठना 1972 ते 1974 या काळात ते अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली स्माइलिंग बुद्ध या सांकेतिक नावाने पोखरण येथे ही पहिली यशस्वी अणुचाचणी पार पडली. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. डॉक्टर होमी भाभा हे भारतीय अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक मानले जातात, परंतु 1966 मध्येच त्यांचे निधन झाले होते. डॉक्टर राजारामण्णा ते भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते आणि या अणुचाचणी प्रकल्पात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम त्यांनी 1998 मध्ये झालेल्या दुसऱ्या अणुचाचणीत ऑपरेशन शक्तीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो? मानवी शरीरातील अपेंडिक्स हा भाग मोठे आतडे या अवयवाला जोडलेला असतो. अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाशी म्हणजे सेकम शी जोडलेला एक लहान नळीसारखा अवयव आहे. जेव्हा या अपेंडिक्स सूज येते किंवा संक्रमण होते तेव्हा त्या स्थितीला अपेंडिक्सायटिस असे म्हणतात. यामुळे पोटदुखी, ताप आणि उलटीसारखी लक्षणे दिसतात. हा भाग मोठ्या आतड्याच्या प्रारंभिक भागात स्थित आहे, जो पाचन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावतो. उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक कोणते? उष्णतेचे एसआय मापन पद्धतीतील एकक आहे जूल. हे ऊर्जा, कार्य आणि उष्णता या तिन्हीचे एसआय एकक आहेत. त्यामुळे उष्णता मोजण्यासाठी जूल हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरले जाणारे अधिकृत एकक आहे. इतर पर्याय आपण पाहणार आहोत. कॅलरी हे उष्णतेचे एक जुने आणि पारंपरिक एकक आहे. 1 कॅलरी म्हणजे 1 ग्रॅम. पाण्याचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता. सध्या याचा वापर प्रामुख्याने अन्नपदार्थातील ऊर्जा मोजण्यासाठी केला जातो. किलो जूल आणि किलो कॅलरी ही दोन्ही एकके जूल आणि कॅलरी यांची मोठी रूपे आहेत. 1 किलो जूल म्हणजे 1000 जूल आणि 1 किलो कॅलरी म्हणजे 1000 कॅलरी. खालीलपैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही? खालीलपैकी 3 हा धातू चुंबकीय नाही. चुंबकीय पदार्थ असे पदार्थ आहेत जे चुंबकाकडे आकर्षित होतात आणि चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास स्वतः चुंबक बनतात. निकेल, कोबाल्ट आणि लोह हे तिन्ही धातू चुंबकीय पदार्थ आहेत. त्यांच्या अणूंमध्ये इलेक्ट्रॉनची विशिष्ट रचना असल्यामुळे ते चुंबकीय गुणधर्म दर्शवतात. 3 हा धातू चुंबकाकडे आकर्षित होत नाही, त्यामुळे तो अचुंबकीय नॉन मॅग्नेटिक पदार्थ आहे. सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? सावलकोट जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीर या प्रदेशात आहे.
सावलकोट जलविद्युत प्रकल्प जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात आहे. हा प्रकल्प चिनाब नदीवर रामबन जिल्ह्यामध्ये उभारला जात आहे. 1960च्या दशकात पहिल्यांदा कल्पित केलेला हा प्रकल्प सिंधू पाणी करारावरील निर्बंध आणि पाकिस्तानच्या आक्षेपांमुळे रखडला होता. हा एक रन ऑफ द रिव्हर या प्रकारचा जलविद्युत प्रकल्प आहे, ज्याची क्षमता 2185 मेगावॅट आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक अवयवदानाची नोंद झाली आहे? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते भारतात तेलंगणा या राज्यात सर्वाधिक अवयवदानाची नोंद झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार तेलंगणा राज्यात सर्वाधिक अवयवदानाची नोंद झाली आहे. 2024 मध्ये तेलंगणामध्ये प्रति 10 लाख लोकसंख्या मागे 4.88 अवयवदान झाले, तर देशाची सरासरी दर 0.8 होती. या कामगिरीमुळे तेलंगणाच्या जीवनदान कार्यक्रमाला केंद्र सरकारने राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त सन्मानित केले. हे पुरस्कार राष्ट्रीय अवयव व ऊतक प्रत्यारोपण संस्थेने नाटोने दिले आहे, ज्यामध्ये तामिळनाडू आणि कर्नाटकला अनुक्रमे 2रे आणि 3रे स्थान मिळाले आहे. HQ-16 ही कोणत्या देशाने विकसित केलेली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे? HQ-16 ही चीन या देशाने विकसित केलेली जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे. HQ-16 जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली चीनने विकसित केली आहे. ही एक मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र प्रणाली आहे, जी चीनच्या सांघाय अकॅडमी ऑफ स्पेस फ्लाइट टेक्नॉलॉजीने विकसित केली. यात रशिया बक क्षेपणास्त्र प्रणालीचा प्रभाव दिसून येतो. HQ-16चा वापर शत्रूची विमाने, क्रूझ क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर आणि ड्रोन यांचा नाश करण्यासाठी केला जातो. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते? CISF गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. 10 मार्च 1969 रोजी संसदेच्या कायद्यानुसार CISFची स्थापना झाली. देशातील विमानतळ, मेट्रो स्टेशन, सरकारी इमारती, आण्विक ऊर्जा प्रकल्प, ऐतिहासिक स्मारके आणि खासगी औद्योगिक युनिट्सना सुरक्षा पुरवणे हे त्याचे मुख्य काम आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अलीकडेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF साठी 58,000 अधिक कर्मचाऱ्यांच्या भरतीला मान्यता दिली. हे दल केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचा एक भाग आहे. CAPF मधील सर्व दले गृह मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येतात. शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू, पदार्थ डोळ्यासमोर येतो, ती शब्दशक्ती म्हणजेच अभिधा शब्दशक्ती होय. जेव्हा एखादा शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा सरळ, मूळ किंवा पारंपरिक अर्थ आपल्या लक्षात येतो, तेव्हा त्यास अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात. हा शब्दशक्तीचा सर्वात सोपा आणि थेट प्रकार आहे. उदाहरण, घर हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर राहण्याची जागा, छत, भिंती इत्यादी गोष्टी येतात. हा त्याचा मूळ अर्थ आहे. ती रडली समुद्राच्या समुद्र. वरील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखा. वरील काव्यपंक्तीचा अलंकार आहे अतिशयोक्ती अलंकार. जेव्हा एखादी कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून किंवा जास्त मोठे करून सांगितली जाते, तेव्हा त्यास अतिशयोक्ती अलंकार असे म्हणतात. यामध्ये गोष्टींची अशक्य वाटेल तितकी भव्यता दर्शविली जाते. उदाहरण, वरील पंक्तीमध्ये ती रडली समुद्राच्या समुद्र असे म्हटले आहे. प्रत्यक्षात कोणीही माणूस इतके अश्रू ढाळू शकत नाही की त्याने समुद्र एवढा मोठा समुद्र भरेल. हे वर्णन अशक्य असेल तरी कवीने भावनांचा आवेग दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला आहे. यामुळे हे उदाहरण अतिशयोक्ती अलंकाराचे आहे. तिने भिकाऱ्याला
पैसा दिला हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे? द्विकर्मक क्रियापदाच्या प्रकारातील आहे. ज्या वाक्यात क्रियापदाला 2 कर्मे असतात त्याला द्विकर्मक क्रियापद असे म्हणतात. या वाक्यात दिले हे क्रियापद आहे. यामध्ये 2 कर्मे आहेत. प्रत्यक्ष कर्म पैसा. काय दिले? पैसा. अप्रत्यक्ष कर्म भिकाऱ्याला. कोणाला दिले? भिकाऱ्याला. अशा प्रकारे या वाक्यात क्रियापदाने 2 कर्मे घेतली असल्यामुळे ते द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.